काल रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं, आम्ही मुंबईतील मरीन ड्राईव्ह या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये दादांच्या घातपाताबद्दल एफ.आय.आर. दाखल करणार आहे. आणि त्याचप्रमाणे रोहित पवार, अमोल मिटकरी आणि काही कार्यकर्ते मरीन ड्राईव्ह इथं असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले होते. पण पोलीस स्टेशनमध्ये घडलं भलतंच. त्यांची एफ.आय.आर. तो सोडा, साधी कंप्लेंट देखील नोंद करून घेतली नाही. रोहित पवारांनी काल सकाळीच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं, पोलीस स्टेशनला एफ.आय.आर. नोंद करण्यासाठी जाणार आहे. आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंद करून घेण्यास नकार दिला, कारण की पोलिसांना मोठ्या मंत्र्यांचा फोन आला होता. या कारणामुळे पोलीस प्रशासन, रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये जोरदार वाद झाले. तेव्हा रोहित पवारांनी माध्यमांना सांगितलं, मोठ्या मंत्र्याचा फोन आल्यामुळे पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली नाही, एफ.आय.आर. देखील केली नाही. पण आम्ही शांत बसणार नाही. बारामतीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर. दाखल करण्यासाठी जाणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आज रोहित पवार, युगेंद्र पवार आणि अनेक कार्यकर्ता पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर. दाखल करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी पोलिसांमध्ये आणि रोहित पवारांमध्ये वाद झाले. नेमकं ते काय म्हणाले, चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू. 24 फेब्रुवारीचा तो रिपोर्ट आल्यानंतर कालच्या दिवशी मी व माझ्याबरोबर काही आमदार, सर्व पक्षीय आमदार, त्याच्याबरोबर काही पदाधिकारी आणि काही सामान्य लोक मिळून मुंबईमध्ये असलेल्या मंत्रालयाच्या जवळ जे तिथं पोलीस स्टेशन आहे, त्याला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन म्हणतात, तिथं आम्ही गेलो आणि काय इच्छा व्यक्त केली तर अजितदादांचा जो घात नाही तर अपघात झालाय 28 जानेवारीला, त्याच्याबद्दल हे DGCLने जो 24 तारखेला रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये VSR कंपनीकडनं काही नेग्लिजन्स झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला असं कुठेतरी सिद्ध होतं. त्यामुळे याच्या बेसिसवर एफ.आय.आर. व्हावा यासाठी आम्ही काल मुंबईला गेलो होतो. आता याच्यामध्ये काही लोकांनी शंका व्यक्त केलेल्या आहेत. याच्यामध्ये शंका काय आहे तर मी मुंबईला एफ.आय.आर. करू शकतो का? मुंबईला एफ.आय.आर. 100% हा BNSS जो 2023 कायदा आलाय, झिरो एफ.आय.आर. कॉन्सेप्ट, म्हणजे कुठेही तुम्ही एफ.आय.आर. करू शकता आणि तो एफ.आय.आर. आपल्याला ट्रान्सफर करता येतो. त्यामुळे मुंबईमध्ये करण्याचं कारण एवढंच की इथं जर आपण एफ.आय.आर. केला असा, जो आज दुर्दैवाने इथं आपल्याला यावं लागतं आणि करावं लागतं, इथं गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होईल, म्हणून आम्ही इथं न येता मुंबईत हा एफ.आय.आर. करता येतोय का याचा प्रयत्न तिथं केला. त्यामुळे मुंबईत एफ.आय.आर. होऊ शकला असता, पण तो त्यांनी तिथं स्वीकारला नाही. त्याच्याच बरोबर एफ.आय.आर. करण्याचा आपल्याला अधिकार आहे का? तर अंडर सेक्शन 173(1) याच्या अंतर्गत या देशातल्या कुठल्याही नागरिकाला एफ.आय.आर. करण्याचा अधिकार 100% आहे. आणि याच्यात हा अधिकार कसा दिला गेला तर एक सुप्रीम कोर्टमध्ये याचिका होती, त्या याचिकेचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, ललिता कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश, एफ.आय.आर. करण्याचा अधिकार हा सगळ्यांचा आहे. तुमच्यातल्या पण कुठल्याही व्यक्तीला, बारामतीच्या असू नये तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आली, त्यांनी जर ठरवलं असतं एफ.आय.आर. दादांच्या केसच्या बाबतीत व्हावा, तो 100% तो करायला पाहिजे आणि तो त्यांनी स्वीकारला पाहिजे पोलीस प्रशासनाने. असा अधिकार हा आपल्या सगळ्यांना आहे. लेअर जेट 45 XR हे विमान या VSR कंपनीकडे, अशा प्रकारचे किती विमान आहेत? 7 विमानं होती. त्यात एकातून दादा प्रवास करत होते आणि त्याची दुर्घटना त्या ठिकाणी झाली. 2023ला दुसरं विमान जे मुंबईमध्ये तिथं दुर्घटनाग्रस्त झालं. राहिले किती? 5. आणि या 24 तारखेच्या आदेशाप्रमाणे DGCAच्या 5च्या 5 राहिलेले विमान हे ग्राउंड करण्यात आले. म्हणजे तुम्ही उडू शकत नाही असं सांगितलं. म्हणजे कुठंतरी
नॉन कंप्लायन्स होता हे डीजीसीने मान्य केलं. कुणी तो नॉन कंप्लायन्स केला? हा केला VSR कंपनीने. आणि मग कुठलं विमान होतं? ते होतं लेअर जेट 45 XR. मग मला हा प्रश्न आपल्या सर्वांना करायचा आणि तो प्रश्न मी पोलिसांसमोर सुद्धा केला की मग जर 5च्या 5 आज असणारी विमानं तुम्ही ग्राउंड करता, ते बंद ठेवता, मग अजितदादांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिलं गेलं का मुद्दामून दिलं गेलं? या बाबतीतला FIR करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो होतो. हा FIR कोणाच्या विरोधात आहे? तर हा VSR कंपनीच्या विरोधात आहे, त्यांच्या मालकांच्या विरोधात आहे. त्याच्याचबरोबर जर एअरवर्दीनेस म्हणजे विमान उडू शकतं नाही शकत हे बघण्याची जबाबदारी कोणाची असती? तर DGCAची असते. मग कोण असे अधिकारी होते की अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान चांगलं आहे, चांगल्या कंडिशनमध्ये आहे, हे कुणी सांगितलं? असे कुठले अधिकारी आहेत? कुणी सह्या केल्या? तर या अधिकाऱ्यांना शोधा. अशा प्रकारचा दुसरा FIR आम्ही करण्यासाठी तिथं सांगितलं. अजितदादांनी विमानात बसावं, विमान कुठलं द्यावं, उडायचं का नाही उडायचं, विजिबिलिटी म्हणजे वातावरण बरं आहे का नाही आहे विमान उडवण्याचं, हे बघण्याची आणि विमान नियोजन करण्याची जबाबदारी ही आहे एरो नावाच्या कंपनीला. त्यांचा एक प्रायव्हेट जो व्हॉट्सॲपच्या चॅट आहे ते मी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणलं. त्याच्यामध्ये एक पवार नावाचा अधिकारी आहे एरो नावाच्या कंपनीचा. त्यांनी सांगितलं की वेदर चेक आहे आणि ओके आहे, दादांनी प्रवास केला तरी चालेल. आणि ती गोष्ट बघितल्यानंतर दादांच्या PAली दादांना सांगितल्यानंतर 7 वाजता दादा गाडीत बसले आणि विमानतळावर त्या ठिकाणी पोहोचले. मग ही एरो नावाची कंपनी आहे, याच्यावर FIR करा असं आम्ही तिथं सांगितलेलं आहे. आता ही जी चॅट आहे व्हॉट्सॲपची, त्याच्यामध्ये या राज्यातले विमान या गोष्टीकडे लक्ष देणारे काही अधिकारी आहेत. तर त्या अधिकारी जर त्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये होते, त्या ग्रुपमध्ये होते आणि अशा पद्धतीने चॅट येऊन सुद्धा आणि तुम्हाला राज्य शासन जर पगार देत असेल की एखादा VIP ट्रॅव्हल करत असताना तो सुखरूप आहे का नाही, विमान योग्य आहे का नाही आहे, ते बघण्याचा अधिकार हा त्या अधिकाऱ्याचा असताना सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि दुर्लक्ष केल्यामुळे दादांनी तो प्रवास केला आणि दुर्घटना घडली. मग त्या ग्रुपमध्ये असणारे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर FIR करा. हा चौथा FIR आम्ही इथं मागितलेला आहे. याच्यात आम्ही कोणाचंही नाव घेतलं नाही. जे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, ज्यांचा राजीनामा आम्ही मागतोय का, ज्या पार्टीतून ते येतात त्या पार्टीचं आणि VSR कंपनीचं डायरेक्ट तिथं कमर्शियल रिलेशनशिप आहे, आर्थिक व्यवहार आहे. मग आर्थिक व्यवहार असणारा जर एखादा पक्ष असेल, त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची कंपनी असेल आणि मग त्या कंपनीचं आणि VSRचं नातं असेल, तर मग तिथं असणाऱ्या एव्हिएशन मंत्र्याला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आम्ही बोललो होतो. लोकांची इच्छा आहे. या FIR मध्ये आम्ही त्या एव्हिएशन मंत्र्याचं नाव घेतलंय का? नाही घेतलं, कारण आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्ही याच्यामध्ये फक्त पोलिसांना एवढंच सांगितलं, FIR व्हावा हा आमचा अधिकार आहे, नागरिक म्हणून, परिवार म्हणून तो तुम्ही स्वीकारावा. त्यांना तो स्वीकारावाच लागतो. कारण का तिथं जर आपण बघितलं BNSS मध्ये सगळ्यांना तो अधिकार आहे. पण गेले 2 तास आम्ही चर्चा करत आहोत. त्यांनी आम्हाला सांगत असताना नाही करता येणार नाही का, कारण का ऍक्सिडेंट रिपोर्ट हा फाईल झालाय. एक तुम्ही समजून घ्या, तुम्ही आता जात असताना जर कुणी मोटरसायकलवरनं पडल्यानंतर तुम्हाला लागलं आणि दुर्दैवाने ही गोष्ट फक्त उदाहरण म्हणून तुम्ही घ्यावी, त्याच्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला, तर मग ऍक्सिडेंट रिपोर्ट काय असतो? डोक्यावर आपटला होता का, पडला कसा होता, लागलं कुठलं, किती हाडं मोडली, मग काय झालं होतं, डोकं फुटलं होतं का, मेंदू बाहेर आला होता का, काय, हे ऍक्सिडेंट रिपोर्ट असतो. तर दादांचं आतापर्यंत काय झालंय? तर फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट झाले 28 तारखेला. याच्यावर CID इन्व्हेस्टिगेट करते असं मला सांगितलं, असं तुम्हाला सांगितलं. अरे पण ऍक्सिडेंट रिपोर्टवर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करत असताना जो क्रिमिनल अँगल आहे त्याच्याबद्दल काय? आणि ऍक्सिडेंट रिपोर्ट हा एकदा फाईल झाल्यानंतर FIR घेण्याचा अधिकार, नाहीतर FIR देण्याचा अधिकार हा नागरिकाचा असताना सुद्धा आणि त्यांची ड्युटी असती की तो स्वीकारावा. तरी सुद्धा दादांच्या बाबतीत आम्ही जे मुद्दे मांडले त्याच्या बाबतीत कुठेही FIR घेतला जात नाही.
आम्ही जी तपास यंत्रणा आहे त्याच्यामध्ये येतोय का? अजिबात नाही. CIDला तपास करू द्या, CBIला तपास करू द्या, DGCIला तपास करू द्या, आम्हाला आक्षेप कुठंच नाही. आमचं असं म्हणणं आहे की FIR तुम्ही फाईल करा आणि तो तसाचा तसा हा CIDला पाठवा FIR, नाही तर CBIला पाठवा. एवढंच आम्ही इथं या ठिकाणी बोललेलो आहे. पण कुठंतरी म्हणजे अधिकारी बोलत असताना गेल्या 2 तासामध्ये आम्ही त्यांना सगळी पुस्तकं वाचून दाखवली, सगळे नियम तिथं दाखवले आणि कुठंतरी आता अधिकारी काही प्रमाणात आम्हाला सकारात्मक दिसायला लागलेत. पण काही जसं काल कुठंतरी तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यावर एक प्रेशर होतं, असंच काही प्रमाणात प्रेशर इथं आम्हाला जाणवतंय. हे कार्यालय अजितदादांनी बांधलेलं आहे, हे अधिकारी अजितदादांनी आणलेले आहेत आणि मग आमची यांच्याकडनं अपेक्षा आहे की आम्ही नियमामध्ये या ज्या गोष्टी मागतोय तुम्ही आमचं FIR घ्यावा. त्यांनी सांगितलं अजून 1 तास आम्हाला द्यावा. इथं योगेंद्र भाऊ इथं आहेत, ते इथं थांबतील नाही तर परत जाऊन परत येतील. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा बराच वेळ इथं दादांच्या प्रेमापोटी आलेला आहात. वकील असोसिएशनचे खारतोडे भाऊ जे आहेत हे इथं आले होते आणि स्वइच्छेने आलेले. इथं 100 वकील बारामतीचे इथं आलेले आहेत, स्वइच्छेने आलेले आहेत. तुम्ही सर्व स्वइच्छे आलेले आहेत. हे सर्व पदाधिकारी इच्छेने इथं आलेले आहेत. का? तुम्हाला आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे की अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. काय खरं घडलं हे कुठेतरी आपल्याला समजलं पाहिजे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काही लोक म्हणतील की CID इन्व्हेस्टिगेट करते. करू द्या ना, CID इन्व्हेस्टिगेट केलं, पण CIDने आतापर्यंत काय केलं हे लोकांपर्यंत येऊ द्या. कोण इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे हे लोकांना तिथं कळू द्या. आम्ही प्रेशर आणतोय, मग तुम्ही कुठेतरी प्रेस कॉन्फरन्स घेणार, सांगणार हो CIDचा हा अधिकारी आहे, आतापर्यंत आम्ही हे केलं, पण आता 27 दिवसामध्ये काय नाही झालं हे आम्हाला कुठेतरी सांगितलं पाहिजे. याच्यात पोलीस अधिकारी बोलत असताना त्यांनी सांगितलं की DGCI यांची एक AAIB नावाची बॉडी आहे, ते इन्व्हेस्टिगेट करतं. एक तुम्ही आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की AAIB जी बॉडी आहे ते क्रिमिनल अँगल बघत नाही, ते टेक्निकल अँगल बघतात आणि ते हे बघतात की उद्या जाऊन अजून दुसरा ऍक्सिडेंट होऊ नये याची जी दक्षता मात्र DGCA तिथं घेत असतं. आता DGCAचेच अधिकारी याच्यामध्ये आहेत असं आम्ही म्हणतो. मग सहज साधा प्रश्न मी लोकांनाही करतो आणि पोलिसांनाही केलेला आहे की या इन्व्हेस्टिगेशन DGCAला जर सगळे अधिकार आपण टेक्निकल दिले आणि त्याच्यामध्ये टेक्निकल अनेक अडचणी तिथं दिसत असतील तर DGCA प्रामाणिकपणे हे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे का? याच्याच बरोबर मला खंत या गोष्टीची वाटते की आम्ही सर्वजण शांत बसतोय आणि आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन पण व्हावं आणि क्रिमिनल तपास सुद्धा त्यामध्ये व्हावा. का FIR नकोय? का FIR घेतली जात नाही? अहो, सुशांत सिंगच्या बाबतीतला एक मुद्दा हा किती गरम केला होता. ठीक आहे, त्याचा तिथं मृत्यू झाला, सुसाईड केलं, जे काय झालं हे लोकांना कळावं ही सगळ्यांची इच्छा होती. आपला देशाचा नागरिक होता, पण तो महाराष्ट्राचा नव्हता. इथं महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला असला तरी साधी FIR होत नाही. जर त्या ठिकाणी न्याय मिळत नाही हे योग्य नाही. त्याच्याच बरोबर रेड बर्ड नावाची एक कंपनी आहे. 2 दिवसापूर्वी झारखंडमध्ये एक ॲम्ब्युलन्सचं विमान असतं ते तिथं पडलं. दुर्दैवाने त्याच्यामध्ये 7 लोकांचा का 6 लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराबरोबर आम्ही आहोत, आदरांजली आहे. दुसऱ्या दिवशी रेड बर्डवर कारवाई झाली. दुसऱ्या दिवशी रेड बर्डवर FIR झाली. आपल्या अजितदादांच्या बाबतीत आतापर्यंत फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट आहे. अजितदादांच्या बाबतीत इथं पोलीस प्रशासनाने आतापर्यंत FIR केली नाही. या बाबतीची आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी खंत आहे. आणि हा गुन्हा दखलपात्र आहे का? तर 100% दखलपात्र गुन्हा आहे. मग दखलपात्र गुन्ह्यामध्ये FIR करावाच लागतो. मग कुठंतरी शासन हे सांगतंय का की अजितदादांची दखल घेतली नाही पाहिजे असे एक ते व्यक्तिमत्व होतं असं सांगायचं का तुम्हाला? अहो, साधा आमचा प्रश्न आहे की तुम्ही FIR करा, CID कडनं तुम्ही तिथं तपास करा, नाहीतर CBI कडनं त्या ठिकाणी तुम्ही तपास करा. आमचं त्याच्यामध्ये काहीच नाही. आणि हे जो झालाय ना हा आहे आमचा कॉज ऑफ ऍक्शन. म्हणजे कॉज ऑफ ऍक्शन 24 तारखेला आलाय. म्हणजे DGCAने जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की VSR कंपनी जबाबदार आहे म्हणून विमान आम्ही हे करतो. ह्या कॉज ऑफ ऍक्शनवर आज FIR व्हावा अशी आमची इच्छा होती, पण दुर्दैवाने ती इच्छा त्या ठिकाणी आज पूर्ण होत नाही. दादांना का न्याय मिळत नाही, दादांबद्दलचा FIR का होत नाही
असा प्रश्न आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतो. मागणी चुकीची असेल तर आमच्यावर आणि आमचं हेही म्हणणं आहे, इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आणि कदाचित तुमचं सुद्धा म्हणणं आहे, आम्ही जो FIR दाखल करत आहोत तो जो चुकीचा असेल तर आमच्यावर कारवाई करा. आम्ही लिखित द्यायला तयार आहोत की आम्ही या FIR मध्ये ज्या गोष्टी लिहिल्यात सांगितल्यात त्या जर चुकत असतील तर उद्या आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत, आमच्यावर तुम्ही कारवाई करा. पण नाही, यांना ते ऐकायचं नाही. कुठंतरी कुठल्या तरी प्रकारचा प्रेशर आहे आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न इथं केला जातो. आणि अशा पद्धतीने पोलीस प्रशासन वागत असल्यामुळे हा घातपात आहे का, हा जो प्रश्न आपल्या सर्वांना आणि आम्हाला पडलेला आहे तो कुठंतरी खरा होताना दिसतोय, असंच एवढं आमचं त्या ठिकाणी मत आहे. एक एक घ्या ना. VSR कंपनी जी आहे त्याचे जे मालक आहे ते अनेक सत्तेत असणाऱ्या मोठ्या नेत्यांच्या जवळचे आहेत. रोहित सिंग हा जो डायरेक्टर आहे त्याच्या लग्नासाठी महाराष्ट्रातून फार मोठा नेता लग्नाला गेला होता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा त्याच्या लग्नाला तिथं गेले होते. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची एक कुठली ती व्यक्तिगत फायनान्सची कंपनी NBFC, त्या कंपनीने VSRला तिथं निधी दिला. मध्य प्रदेशची एक वेगळी कंपनी आहे, त्यांनी सुद्धा VSRला मदत केली आहे. महाराष्ट्रातले अनेक लोक संलग्न आहेत. VSRला का वाचवण्याचा प्रयत्न होतो हे आम्हाला कळतंय. दुसरं, दादांना म्हणजे ते लेअर जेट नावाचं विमान हे खराब होतं, हे तिथं DGC आता सांगते. मग हे खराब विमान हे अजितदादांना मुद्दामून दिलं गेलं का चुकून दिलं गेलं, असाही प्रश्न आता आम्हाला त्या ठिकाणी पडायला लागला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना कुठंतरी कोणाचा तरी मोठ्या व्यक्तीचा हा हात आहे. आणि FIR हा ऍक्सिडेंटवर होतोय, हा FIR ऍक्सिडेंटवर होतोय. आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर करा, FIR नाही, इन्व्हेस्टिगेशन. FIR तर झालाच नाही, इन्व्हेस्टिगेशन ऍक्सिडेंटवर होतंय. आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर पण करा आणि घातपातावर म्हणजे क्रिमिनल अँगल आहे का हे सुद्धा तिथं बघा. पण हे यांच्याकडनं पोलीस प्रशासनाकडनं मान्य केलं जात नाही, म्हणून FIR होत नाही. म्हणजे कोणा ना कोणातरी मोठ्या व्यक्तीचा या मागे हात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. बघा, मला असं कळालेलं आहे की आपण FIR व्हावा हे जे आपलं स्टेटमेंट आहे ते माझं स्टेटमेंट आहे, युगेंद्रचं स्टेटमेंट आहे, इथं असणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं स्टेटमेंट आहे, लोकांचं स्टेटमेंट आहे, लोकांनी सह्या केल्या. पण फक्त कदाचित एक बातमी कुठेतरी लागली की याच्या माध्यमातून आम्ही होम मिनिस्टर यांचा राजीनामा मागतोय, असं अजिबात नाही. याच्यातून आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला राजकारण करायचंच नाही. करायचं असलं असतं तर आम्ही करू शकलो असतो. या मागे सगळ्यांनी ज्या सह्या केलेल्या आहेत त्या सह्या कशासाठी आहेत तर आमच्या अजितदादांचा जो नाही तर घातपात त्या ठिकाणी झालाय, नाही तर ॲक्सिडेंट झालेला आहे. आमच्या काकांचा मृत्यू त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. आमचे लाडके दादा जे आम्हाला सोडून गेलेले आहेत त्यांच्याबद्दलचा FIR घेण्यात यावा, या स्टेटमेंटवर या सर्व नागरिकांनी, त्यांच्या प्रेमी लोकांनी तिथं सह्या केलेल्या आहेत. आणि इथं बघा, इथं लोक स्वइच्छेने आलेत, सगळे वकील आलेत. वकील तिथं 2 तास आर्ग्यू करत होते की नाही तुम्हाला FIR घ्यावं लागेल. अहो, आम्ही 4 पुस्तकं तिथं वाचलीत आज 2 तासामध्ये, तरी सुद्धा पोलीस काय आमचा FIR घेत नाही. हा कुठंतरी दुर्दैवाने महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्यावर, अजितदादांवर अन्याय त्या ठिकाणी आहे. जर दादा इतके अनेक मोठ्या लोकांचे मित्र होते तर मग त्या मित्रांनी याच्यात लक्ष घालून FIR करायला काय हरकत आहे. मग एवढ्या मोठ्या नेत्याचा FIR होत नसेल तर उद्या जर आम्हाला कोणाला काय झालं तर आमच्याबद्दल काय होणार. उद्या जाऊन जर सामान्य लोकांना काय झालं तर सामान्य लोकांचं काय होणार. अहो, काल एका पुण्यातल्या ठिकाणी एका गावामध्ये कबूतर चोरीला गेली. 160 उरळी कांचनला 160 कबूतर चोरीला गेले, त्याचा FIR झाला. आणि दादांच्या बाबतीत FIR होऊ शकत नाही. अरे कसला न्याय. हा अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेला अधिकार आहे. हा आम्हाला तिथं BNSS ऍक्टली त्या ठिकाणी दिलेला अधिकार आहे. आणि मग हे होताना सुद्धा जर FIR होत नसेल मग हे काळं बेरं नाही का असा प्रश्न आपला निर्माण होणार नाही का.
मी एवढंच म्हणेल, कुणाचा तरी दबाव आहे, नाही तर पोलीस अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी या पोलीस काही अधिकाऱ्यांचं तिथं आलं होतं जेव्हा अंत्यविधी झाला होता. आणि आता सुद्धा आम्ही जेव्हा त्यांना काही गोष्टी सांगत होतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरनं आम्हाला जाणवत होतं की आम्ही जे बोलतोय ते खरं आहे, पण तरी सुद्धा यांचा पेन FIR कडे त्या ठिकाणी वळत नाही. त्याचा अर्थ कोणतरी एक ताकदवान व्यक्ती त्यांच्यावर प्रेशर आणते. आता CID हे ॲक्सिडेंटवर तिथं त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि ॲक्सिडेंटचा जो दाखला आहे तो झाल्यानंतर सुद्धा FIR होऊ शकतो, पण केला जाऊ शकत नाही. कारण FIR मध्ये आम्ही म्हणतोय या लोकांवर लक्ष द्या, आणि हेच कदाचित सत्तेतल्या लोकांना, काही लोकांना हे नको असावं असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि याच्या पुढे आम्ही काय करणार आहे? 1-1.5 तास युगेंद्र इथं असतील, नाही तर परत थोड्या वेळी येतील, कारण आम्हाला त्यांनी 1-1.5 तासाचा वेळ मागितला. खरं तर मुंबईमध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं होतं 2 तास. मुंबईची घटना घडून 15 तास झाले, तरी सुद्धा त्यांच्याकडनं आम्हाला अजून काही सांगितलं नाही आला. त्यांचा अभ्यास काही पूर्ण झालेला नाही. 1-1.5 तास हे थांबायचं, थांबा असं म्हणतायत, ते थांबतील, आम्ही थांबू. पण आता पुढे CID काय करते हे जाणून घेण्यासाठी आज दुपारी 3 वाजता पुण्यामध्ये CIDचे जे हेड ऑफिस आहे तिथं जाऊन आम्ही दाद मागू की सहसा सामान्य लोकांना आणि कोणालाही CID कडे जाता येत नाही. ते योगायोग आहे. ती पत्रकार परिषद आम्ही सुद्धा ऐकतो, आम्हाला प्रश्न असतील आम्ही त्यांना प्रश्न विचारतो. आता आम्ही तिथं 3 वाजता 100% जाणार आणि काय त्यांचा तपास म्हणतोय हे जरासं आम्ही समजून घेतो. अपघाताच्या दिवशी ATC बारामतीतून ऑपरेट होत होतं. या बाबतीत अनऑफिशियली बोलणं झालेलं आहे, पण जी ऑफिशियल माहिती आणि तुमच्यासारख्या काही चांगल्या पत्रकारांनी सुद्धा या बाबतीतलं इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. दादांच्या प्रेमापोटी ते इन्व्हेस्टिगेशन सुद्धा आम्हाला आलेलं आहे. 2 दिवसानंतर त्या बाबतीतली म्हणजे ब्लॅक बॉक्स आणि इतर गोष्टींबद्दल आम्ही एक वेगळी प्रेस तिथं घेणार आहोत. त्या मुद्द्यात, त्या विषयावर आम्ही त्या ठिकाणी सांगू. अपघाताच्या दिवशी ATC बारामतीतून ऑपरेट झालं होतं आणि ते पण खासगी कंपनी केलं. खासगी कंपनीने ATC ऑपरेट केलेलं होतं अपघाताच्या दिवशी. आणि मग ह्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली का? कारण ATCचा ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय टेक ऑफ झालं नाही. याच्या आधी मुख्यमंत्री सुद्धा जे लँड झाले असतील बारामती एअरपोर्टवर, मोठे मोठे व्यावसायिक लँड झाले असतील, अजितदादा अनेक वेळा लँड झालेले आहेत, तेव्हा सुद्धा इथं बारामतीमध्ये असणारी ATC ही प्रायव्हेटच आहे. आता जेव्हा आपण टेक ऑफ करतो तेव्हा पुणे ATC सुद्धा बोलावं लागतं. ती लायसन्स्ड ATC आहे, ती एक गव्हर्नमेंटची ATC आहे. मग त्या ATCला ह्यांना सांगितलं नव्हतं का रे उडू नकोस, व्हिजिबिलिटी 3000च आहे. मग पुणे ATC मध्ये कोण असं होतं, का त्यांनी नाही सांगितलं, का कंपनीच्या पायलटली का नाही विचारलं, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे रेकॉर्डिंग बारामती ATCचं हे कुठेतरी CID का कुणीतरी ताब्यात घेतलं असं आम्हाला कळालं की DGC त्या बाबतीत काय येते, पण ती ट्रान्स्क्रिप्ट आहे, काय बोललं गेलं याचा पुरावा आमच्याकडे आहे, तो आम्ही त्या ठिकाणी वापरू. मग FIR म्हणजे काय? तक्रारच आहे ना. आणि तक्रारच घे ना आमची. खोटी ठरली तर आमच्या गुन्हे. जर खोटी धरली तर आम्हाला गुन्हे दाखल करा. आणि जी इन्व्हेस्टिगेशन चाललंय CIDचं असं ते म्हणतात, ते ऍक्सिडेंटल रिपोर्टवर चाललंय. अरे पण त्याला दुसरा अँगल आहे, तो अँगल आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि DGC हे सरळ सरळ सांगते की आम्ही 5 विमानं ग्राउंड करतोय का त्या विमानात प्रॉब्लेम आहे. अरे पण प्रॉब्लेमॅटिक विमान अजितदादांना का दिलं हा आमचा प्रश्न आहे, आणि म्हणून आम्ही म्हणतोय FIR करा. पण या बाबतीत कुणी टेक्निकल बोलत नाही. हे बघा, ते त्यांच्या लेवलवर प्रयत्न करतायत. मला अजूनपर्यंत कुणीही, मी माझ्या वतीने देशाचे होम मिनिस्टरला कागद दिलेत, प्रधानमंत्री साहेबांच्या कार्यालयामध्ये आम्ही कागद दिलेत, जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना दिले आहेत, DGCAला दिलेलं आहे, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही CMOला पण दिलेत. CMO जेव्हा वेळ देतील ती उद्या देतात असं आम्हाला कळतं, तेव्हा त्यांना सुद्धा कागद. आता हे आम्ही स्व इच्छेने त्या ठिकाणी दिलेलं आहे. याबद्दलची चर्चा सुद्धा तिथं झालेली आहे. आता याच्या पुढं माझं एकही मत आहे, आणि हे तुम्ही रेकॉर्ड करा, याच्या पुढचा लढा हा लोक लढतील, सगळे लढतील. जर त्यांच्या पक्षातून, त्यांच्या परिवारातून जर मला कोणी आलं आणि म्हणलं की जे जे आहे ते आम्हाला दे,
आम्ही लढायला तयार आहे. मी सगळे कागद त्यांना द्यायला तयार आहे. त्यांनी लढावं, पण लढलं पाहिजे एवढंच आमचं मत आहे. आणि दादा न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी जो जो कुणी भूमिका घेतोय, अमोल मिटकरी त्यांच्या बाजूनी भूमिका घेत आहेत. त्यानंतर तिथं काल एक नायकवडे नावाचे आले होते, ते भूमिका घेत आहेत. ठोंबरेताई तिथं भूमिका घेत आहेत. बाबा पाटील तिथं भूमिका घेत आहेत. बाकी इतरही भूमिका घेत आहेत. तिथं जयली सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथं व्यक्त झाला आहे की ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत काहीतरी आम्हाला शंका वाटते. आणि त्याच्याच बरोबर जे विमान आहे VSR चालवणारं कंपनी, त्याच्यावर आम्हाला शंका आहे VSR कंपनी बंद झाली पाहिजे, असं जय सुद्धा त्या ठिकाणी बोललाय आमचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर. त्यामुळे ज्याला कोणाला पुढे घेऊन आणि काकींनी CBI एन्क्वायरी मागितलेली आहे. त्यामुळे आपापल्या लेवलला लढलं पाहिजे, पण न्याय मिळाला पाहिजे एवढी आमची भूमिका. आम्ही एवढं मोठं नाही की आम्हाला मुख्यमंत्री तिथं फोन करतील. त्यांच्या कार्यालयामधून फोन आला होता. अजितदादांचं स्मारकाचा एक विषय मी मांडत होतो आणि त्या बाबतीतच चर्चा करायची होती. आज ती बैठक होत नाही, पण उद्या संध्याकाळी ती बैठक होईल आणि त्या बैठकीला गेल्यानंतर स्मारक अजितदादांचं व्हावं ही तर मागणी आम्ही करूच. त्याच्याचबरोबर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे FIR बद्दल पण त्यांना माहिती आम्ही देऊ आणि माझ्याकडे जे काही कागदपत्र आले ते सुद्धा आम्ही त्यांना त्या ठिकाणी देऊ. अजिबात वाटत नाही. एक तर CIDने काय केलंय हे कोणालाच माहीत नाही. आपण तिथं प्रेशर वाढवलं, तुमच्यासारख्या चांगल्या मीडियाने तो मुद्दा नेला. सोशल मीडियावर महाराष्ट्रात तमाम सामान्य नागरिक हे व्यक्त झाले, बारामतीकर हे व्यक्त झाले, काही गावांमध्ये तिथं बंद पाळला गेला. आणि त्यानंतर DGCIवर प्रेशर आलं, त्याच्यानंतर आता CIDवर प्रेशर आलं. आता CID आज कुठं ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय केलं ते सांगतील. DGCA 24 तारखेला त्यांनी रिपोर्ट दिला, पण DGCAने अजूनपर्यंत प्रायमरी रिपोर्ट दिलेला नाही. प्रायमरी रिपोर्ट हा 15 तारखेला यायला पाहिजे होता. आता तो रिपोर्ट अजूनपर्यंत आला नाही. आल्यानंतर आपल्याला कळेल की खरंच काय त्यामध्ये घडलं होतं. कॉरेस्पॉन्डन्स नाही आहे ना इथून आणि CBIचं कॉरेस्पॉन्डन्स. एक तर तुम्ही समजून घ्या, हे आंदोलन रोहित पवारचं नाहीच आहे आणि हे आंदोलन पण नाही आहे. आम्ही न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहोत. FIR करण्याचा प्रयत्न तिथं करतो आणि खऱ्या गोष्टी लोकांसमोर याव्यात यासाठी मी असेल, हे सर्व मंडळी असतील, बाकी त्यांच्या पक्षातले काही लोक असतील आणि अशा पद्धतीने सगळेच लोक आपापल्या लेवलला तिथं प्रयत्न करत आहेत. फक्त हे करत असताना इन्व्हेस्टिगेशन आमच्या लेवलवर करत असताना कागदपत्र बऱ्यापैकी सोशल मीडिया आणि तुमच्या माध्यमातून मी लोकांसमोर आणले म्हणून माझी चर्चा आहे. ठीक आहे, माझी चर्चा नाही, हे सामान्य लोकांची इच्छा आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून हे वातावरण त्या ठिकाणी कुठेतरी आता या लेवलला आलंय की त्याची दखल हे केंद्र सरकारला सुद्धा आता घ्यावी लागते. विषय एवढाच आहे की साहेबांच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एखादा व्यक्ती योग्य पद्धतीने लढत असेल तर पवार साहेबांचा पाठिंबा असतो आणि पवार साहेब बोलूनच दाखवतात असं नसतं. दिल्लीला आमची प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा पवार साहेबांच्याच बंगल्यावर त्या ठिकाणी झाली होती आणि येणाऱ्या पार्लमेंटमध्ये 9 तारखेला सुप्रियाताई, डॉक्टर कोले व आमचे सर्व खासदार, इतर पक्षाचे सुद्धा खासदार, ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल, एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा खासदार हा मुद्दा मांडतील असं आम्हाला वाटतं. आम्हाला विरोध हा भाजपच्या नेत्यांचा त्या ठिकाणी होतो. या प्रेस कॉन्फरन्सला एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या लोकांचा, नेत्यांचा आम्हाला तिथं विरोध नाही. म्हणजे अजितदादांना न्याय मिळावं हे एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा इच्छा त्या ठिकाणी दिसते. नाही, आता FIRच्या बाबतीत ते काय करतात ते आपण सर्वजण बघू. जर याच्यातून कुठंच काही जात नाही, आम्हाला फक्त इच्छा एवढी याच्यात राजकारण आलं नाही म्हणून आम्ही कोणाचं नाव घेतो. जर वेळ आली न्याय मिळतच नाही दादांना, मग नंतर आम्ही नाव घ्यायला सुरुवात करू. ते त्यांच्या लेवलवर लढतायत ना. जयली तिथं इच्छा व्यक्त केली, आम्ही त्यांच्या कुटुंबातला आहोत, आम्ही पण त्यांच्या जवळ होते. त्यानंतर सुनित्रा काकींनी CBIकडे एन्क्वायरी देण्यात यावी असंही तिथं पत्र दिलेलं आहे. पण हे सगळं होत असताना ज्या त्रुटी आहेत, जसं FIR होणं महत्त्वाचं आहे, एन्क्वायरीमध्ये बऱ्याच काही गोष्टी आम्हाला जाणवत आहेत. DGCAकडनं सुद्धा काही लोकांना वाचवलं जातं आहे. हे जेव्हा आम्हाला कळालं, आम्ही आता प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून फक्त लोकांची जी इच्छा आहे की आम्हाला कळलं पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी दाखवत आहोत. येणाऱ्या पार्लमेंटमध्ये एक तर त्यांच्याकडे एकच खासदार आहे, ते आहेत सुनील तटकरे. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आहेत. प्रफुल्ल पटेल अतिशय
अनुभवी व्यक्तिमत्व आहे. कशामध्ये? एव्हिएशनमध्ये. आम्ही ज्या पद्धतीने इथं लढतोय, डॉक्युमेंट आणतोय, त्यांचे जुने कॉन्टॅक्ट आहेत. त्यांनी आम्हाला जर मदत केली असती तर आम्हाला आवडलं असतं. 4-5 कागदं आम्हाला दिली असती, नाही लढा तुम्ही चांगलं करता, पण त्यांच्याकडनं अजूनपर्यंत झालं नाही. उद्या कदाचित होईल. विषय तो नाही. विषय त्यांच्याकडे एकच खासदार आहे, ते मुद्दे मांडतील नाही मांडतील हा वेगळा विषय. आमच्याकडे 8 खासदार आहेत. आम्ही आमच्या लेवलला मांडू, काँग्रेस मांडेल, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे पक्ष मांडेल, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी मांडेल, तृणमूल काँग्रेस त्याचं मांडेल, इतरही राज्यातले जे इतर, जसं आप पार्टी सुद्धा उद्या जाऊन हा मुद्दा त्या ठिकाणी मांडणार आहे. त्यामुळे पार्लमेंटमध्ये बरेच लोक मुद्दे घेतील आणि त्याच्यात एव्हिएशन मंत्री आहेत ते त्या पदावर राहिलेच नाही पाहिजे, कारण त्यांच्या पार्टीच्या प्रमुखाचं आणि VSRचा आर्थिक संबंध आहेत हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा सुद्धा मागितला जाईल असं आम्हाला वाटतं. कशातून? रोहित पवार गौण आहे. रोहित पवार कोण आहे? रोहित पवार कार्यकर्ता आहे, नातेवाईक आहे. रोहित पवारचं काही घेणं देणं नाही. रोहित पवार आणि रोहित पवाराबरोबर या राज्यातले 11 कोटी लोक फक्त एवढंच मागतायत, आम्हाला न्याय द्या अजितदादांना. इन्व्हेस्टिगेशन नीट झालं पाहिजे, टेक्निकल अँगल पण बघा आणि क्रिमिनल अँगल पण बघा. त्यामुळे रोहित पवार हे महत्वाचं नाही ना, आम्ही सर्व महत्वाचं नाही. काय महत्वाचं आहे? दादांना न्याय मिळाला पाहिजे. पण ज्या ज्या घटना घडत चालल्यात, आम्ही जे बोलत चाललोय, दुर्दैवाने त्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत आणि त्याच्यावरूनच आम्हाला शंका वाढत चालली आहे की इन्व्हेस्टिगेशनवर कोणाचा तरी दबाव असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जात नाही.